मी एन्व्हायर्मेंटल कन्सल्टन्सी स्टार्ट केली तेव्हा मला खूप जणांनी विचारलं की तुझं बॅकग्राऊंड तर बिझनेस कन्सल्टिंग आहे, तू ऑलरेडी सेल्समध्ये काम केलेलं आहे, मार्केटिंगमध्ये आहे आणि तुझा एक्सपिरियन्स पूर्ण डिफरंट आहे आणि एन्व्हायर्मेंटल फील्डच का चूज केलेलं आहे. तर प्रत्येकाचा क्वेश्चन राईट आहे, बट लेट मी टेल यू माय स्टोरी. जेव्हा मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलं त्यानंतर मला एक अपॉर्च्युनिटी भेटली टू वर्क ॲज अ बिझनेस कन्सल्टंट. आणि बिझनेस कन्सल्टिंगचं वर्क करत असताना मी एक मीटिंगमध्ये होतो. जे बिझनेसमॅन होते ते स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व होते आणि त्यांच्याशी डिस्कशन करत असताना मला एक गोष्ट समजली की नेचरनी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, जसं की वॉटर आहे, एअर आहे, असे खूप सारे हजारो रिसोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, खूप सारे सोर्सेस दिलेले आहेत. तर ते रिझर्व करणं किंवा ते प्रोटेक्ट करणं हे आपलं एक जबाबदारी आहे. सो मी विचार केला की मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो किंवा याच्यापासून सगळ्यात इम्पॉर्टंट की मी लोकांना हेल्प करू शकतो ते सेम गोष्ट करण्यासाठी की जे मी करण्याचा प्लॅन करतो आहे. सो त्यानंतर मी जेव्हा बिझनेस कन्सल्टिंग करत होतो त्यावेळेस मी आणखीन एका बिझनेसमॅनशी डिस्कशन केलं आणि डिस्कशन करत असताना मला हे रिअलाईज झालं की ते बिझनेसमॅन बोलले की मला एन्व्हायर्मेंटल सर्टिफिकेशन नसल्यामुळं मला 87,000 रुपीजचा फाईन झालेला आहे. सो ते बोलले की अवेअरनेस नव्हतं, मला माहिती पण नव्हतं. त्याच्यानंतर ठीक आहे, मला तो प्रसंग झाल्यानंतर मी आणखीन एक 10-15 लोकांशी बोललो. तर सेम मला रिअलाईज झालं की त्यांना पण सेम प्रॉब्लेम आहे. असे खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. हा फक्त एका बिझनेसमॅनचा प्रॉब्लेम नाही आहे, हा अशा हजारो बिझनेसमॅनचा प्रॉब्लेम आहे की त्यांना आयडियाज नाही, माहितीच नाही आहे. सो मी विचार केला की मी या लोकांना हेल्प करू शकतो. दॅट्स वाय वी स्टार्टेड ॲज अ नेचर सोल्युशन. आणि नेचर सोल्युशनचा पर्पज हाच आहे की प्रत्येक बिझनेसमॅनला हेल्प करणं, एन्व्हायर्मेंटल सर्टिफिकेशन भेटण्यासाठी, एन्व्हायर्मेंटल कंप्लायन्सेस पूर्ण करण्यासाठी.